लवकरच राज्यात महापालिका निवडणुका होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची आगामी महापालिका निवडणुकीबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत तिन्ही पक्षांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे आज महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची आगामी महापालिका निवडणुकीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तिन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी याबाबत माहिती दिली. यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीत निवडणुकीच्या धोरणांवर चर्चा झाली आणि 3 गोष्टींवर एकमत झाले आहे. एक, भाजपच्या विरोधात जेवढे समविचारी पक्ष आहेत त्या पक्षांच्या बरोबर चर्चा करणे आणि त्यांना महाविकास आघाडीमध्ये समावेश करून घेणे. दुसरी बाब म्हणजे जागा वाटप झाल्यावर एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर दुसऱ्या पक्षाकडून कोणालाही एबी फॉर्म देण्यात येणार नाही. आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे जी आघाडी निवडणुकीच्या आधी राहील तीच आघाडी निवडणुकीनंतर देखील असणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसेच मनसेबाबत शिंदे म्हणाले की जे पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना एकत्रित घेत कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवून भाजप विरोधात सगळ्यांना एकत्रित घेणार आहोत. आज पहिली बैठक महाविकास आघाडीची आमचे नेते सपकाळ साहेब आणि सतेज पाटील साहेब आणि त्याचबरोबर सुप्रियाताई सुळे यांची चर्चा झाल्यानंतर शिवसेनेबरोबर चर्चा झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्राथमिक त्यांच्या ठराविक सर्व प्रमुख नेत्यांबरोबर एक चर्चा सुरू करावी. या अनुषंगाने आज काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची बैठक प्राथमिक चर्चा आपण पाहतच असाल. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते कार्यकर्ते जे आहेत त्या आज या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांनाच लागणार आहे. तर त्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा कसा रोवला जाईल, महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील आणि या पुण्याचा जो विकास गेल्या 8 वर्षापासून थांबलेला आहे, भ्रष्टाचारापासून माकलेल्या भाजपला बाजूला हटवण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. पुणे महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून व त्यानंतर प्रशासकांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केलेली पुणेकरांची लूट थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजेत. या लढ्यात जे समविचारी पक्ष आपल्यासोबत येतील त्यांना घेऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजेत. या ठरावावर सर्वांचे एकमत झाले. अतिशय सकारात्मक पद्धतीने सुरू झालेली ही चर्चा पुण्यातील आगामी सुशासनाचा पाया रचणारी ठरेल असा विश्वास असल्याचं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. या निमित्ताने या शहरामध्ये भाजपनी हजारो कोटीचा जो भ्रष्ट कारभार केलेला आहे, जो काही गैरव्यवहार केलेला आहे, पुणे शहर आज जे काही वेटीस नाही का धरलेला आहे, किंबहुना पुणे शहराचा ट्रॅफिक जॅममध्ये जगातल्या 12,000 शहरांमध्ये 5वा नंबर लागला आहे. किंवा स्वतः भाजपचे जे काय गृहमंत्री आहेत अमित शहा यांच्याच नाही का कार्यालयाने किंवा होम डिपार्टमेंटनेच जे काय देशाचा अहवाल जाहीर केला आहे त्याच्यामध्ये देशामध्ये भ्रष्टाचारामध्ये पुण्याचा नंबर 1 लागलेला आहे आणि गुन्हेगारीमध्ये सुद्धा पुण्याचा नंबर क्रमांक 1 लागलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी पुणेकरांसमोर नेणे, त्या माध्यमातून ही निवडणूक ही एकूणच पुणेकरांच्या अस्मितेची, पुणेकरांच्या अस्तित्वाची आहे हे या ठिकाणी दाखवण्याचा किंवा त्या ठिकाणी त्या पद्धतीने पुणेकरांना आवाहन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आम्ही लढाई किंवा ही निवडणूक ही निश्चित पुणेकरांच्या हिताकरता, पुणेकरांच्या संरक्षणाकरता महाविकास आघाडीहून लढू हा आमचा निर्धार आहे. महाविकास आघाडी हे करण्यासंदर्भात आमच्या वरिष्ठ नेत्यांनी संजय राऊत साहेब असतील, सचिन भाऊ आहेर असतील, आदित्य शिरोडकर साहेब असतील, त्यांनी सर्वांनी सांगितलेले आहे सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला सोडून आपण सर्वांशी निवडणुकीमध्ये हातमिळवणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आजची पहिली बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. या बैठकीला जो काय निर्णय असेल ते तुम्हाला आम्ही वेळोवेळी कळवत जाऊ. पण आत्ता तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून ह्या निवडणुका लढणार आहोत.